श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या गुरुवारी गुरुपुष्पामृत योग आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. ज्योतिषशास्त्रात ग्रह नक्षत्रांना विशेष महत्त्व आहे. ज्योतिष गणनेनुसार जेव्हा गुरुवारी पुष्पामृत नक्षत्र तयार होते तेव्हा त्याला गुरुपुष्पामृत योग म्हणतात. हा योग कार्यसिद्धीसाठी खूपच शुभ मानला जातो, कारण शुभ कार्यात प्रगतीचा कारक मानला जातो आणि योगाचा प्रभाव म्हणजे पुष्य, ज्यामध्ये गुरु त्याचे स्थान घेतात. अशात 26 सप्टेंबर रोजी गुरुपुष्पामृत योग जुळून येत आहे. पंचांगानुसार भाद्रपद कृष्ण पक्षाच्या दशमी तिथीला म्हणजे 26 सप्टेंबर रोजी गुरुपुष्पामृत योग जुळून येत आहे. या दिवशी सकाळी 11:34 गुरुपुष्प योग सुरू होईल तर सायंकाळी 6:12 समाप्त होईल. मान्यतेनुसार पुष्य हा नक्षत्राचा राजा मानला जातो, म्हणून गुरुपुष्पामृत योगात खरेदी विशेषतः फलदायी मानली जाते. या नक्षत्रामध्ये प्रमाणे सर्वात सिद्धी योगात केलेली खरेदी देखील विशेष मानली जाते आणि ते सर्व प्रकारची सिद्धी देते. अमृत सिद्धी योगात शुभ कार्य आणि खरेदी अमृतचा फळ प्रदान करते. तर योग हा सूर्यप्रधान योग आहे, तो देखील खरेदीसाठी विशेष मानला जातो. त्यामुळे या सर्व योगांमध्ये खरेदी करण्याचा उल्लेख शास्त्रात आढळतो. आता या गुरुपुष्पामृत योगाच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत, काही सेवा करायच्या आहेत. ते भरपूर वेळा आपण मेहनत करत असतो, पण मेहनतीचे फळ आपल्याला काही केल्या मिळत नाही. आता मेहनत तर प्रत्येकाला करावीच लागणार आहे, पण त्या मेहनतीचे फळ मिळणे देखील तितकेच गरजेचे आहे, महत्त्वाचं आहे. तर त्यांनी कोणतेही काम हातामध्ये घेऊन त्याचं काम व्यवस्थितरित्या पार पडतं तर त्यांना कोणतीही अडथळे येत नाही. तसेच त्यांच्या मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत राहते. यश त्यांच्या हातामध्ये असते असं म्हटलं तरी पण चालेल. मग अशा घरांमध्ये गुरुपुष्पामृतच्या दिवशी पूजा सेवा या केल्या जातात. तर आपल्याला देखील या पूजा सेवा करायच्या. त्या पूजा सेवा कोणत्या आहेत ते आपण पाहणार आहोत. व्हिडिओ पाहण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. या गुरुपुष्पामृतच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, जी काही सेवा करत असतो, ती सेवा अतिशय फलदायी ठरत असते. आता या दिवशी गुरुवार देखील आहे, त्यामुळे गुरुवारी देखील भरपूर महिला व पुरुष स्वामी चरित्र सारामृत पठण करतात किंवा इतरही अनेक सेवा करतात. त्यामुळे या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चिमूटभर हळद आपल्याला टाकायची आहे. हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे, माता लक्ष्मीला देखील आकर्षित करत असते. तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. असं पाणी आणि हळद मिक्स करून तुम्ही एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये देखील हे टाकू शकता. असं पाणी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर शिंपडायचं आहे किंवा तुम्ही टाकून देखील शकता. असं पाणी जर आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर शिंपडलं तर आपल्या घरामध्ये येणारी नकारात्मक जी काही ऊर्जा आहे ती घराबाहेर जाते व आपल्या घरामध्ये देखील सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. आता आपल्याला आपल्या घरामध्ये देखील गोमूत्र शिंपडायचं आहे. मग अगदी एक आंब्याचं पान घ्यायचं आहे. गोमूत्र पहिल्यांदा थोडा वेळ देवापुढे ठेवायचं आहे. त्यानंतर आपण हे गोमूत्र आपल्या सर्व घरामध्ये शिंपडायचं. मग बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये, फक्त बाथरूममध्ये आपण हे गोमूत्र शिंपडायचं नाही. असं हे गोमूत्र जर आपल्या घरामध्ये आपण शिंपडलं तर आपल्या घरामध्ये देखील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो व सकारात्मक ऊर्जा संचारत असते. आपले आजी आजोबा जेव्हा आपण एखादं शुभ कार्य करत असतो तेव्हा गोमूत्राचा वापर करत होते. तर आपण देखील हे गोमूत्र घरी आणायचं आहे. अगदी जिथे पूजेत साहित्य मिळतं तिथे तुम्हाला त्या दुकानावरती, त्या शॉपवरती हे अगदी सहजरित्या मिळून जाईल किंवा स्वामी महाराजांच्या केंद्र आहे तिथे पण तुम्हाला हे मिळून जाईल. गुलाबजल, धूप व सर्व मिळून जातात. तिथून देखील तुम्ही ह्या वस्तू घरी आणू शकता. आता या दिवशी आपल्याला गुरुचरित्रामधील 2 अध्याय पठण करायचे आहेत. भरपूर वेळा काय होते तर आपण पूजा करतो, सेवा करतो, पण आपल्याला फळ मिळत नाही. मग ते फळ सेवा करण्याकडे वळतो. नाहीतर आपण जेवढी सेवा करू त्याच्या कित्येक पटीने फळ आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग हे भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधीही होत नसते, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की जिथे हात जाणार होते तिथे मात्र बोटावर निभावलं. पण हे करण्यासाठी देखील स्वामी भक्ती असावं लागतं. स्वामीवर आपली श्रद्धा आणि विश्वास अटूट असला पाहिजे. कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरंच
हीच वेळ आपल्याला परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामींना सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकावते, काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसतं कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, शक्य आहे का? पण लक्षात ठेवा, ही तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कृतीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त त्यांच्यावरती विश्वास पाहिजे. आता या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांची पूजा सेवा करायची आहे. माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे. तसेच भगवान श्री गणेशाची देखील पूजा करायची आहे. त्या दिवशी गुरुवार आहे. आपल्याला गुरुचरित्रामधील 14वा अध्याय पठण करायचा आहे. गुरुचरित्रामधील 14वा अध्याय यांचे खूप महत्त्व आहे. या अध्यायाचे वाचन केल्याने सर्व संकटे दूर होतात. या अध्यायात वर्णन केले आहे की गुरु नरसिंह सरस्वती यांनी त्याचे शिष्य साईदेव यांना भयानक स्थितीमधून कशी मदत केली. आपल्या आयुष्यातील अडचणी, अडथळे तसेच येणारी संकटे दूर होण्यासाठी. तसेच आता प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलाची देखील प्रगती व्हावी. आपल्या मुलावरती संकटे, अडचणी, अडथळे दूर होण्यासाठी आपण या अध्यायाचे पठण या गुरुपुष्पामृतच्या दिवशी जरूर करायचे आहे. अगदी गुरुपुष्पामृत पासून रोज देखील तुम्ही हा 14वा अध्यायाचे पठण करू शकता. मग आता गुरुचरित्रामधील 14वा अध्याय पठण करायचा असेल तर आपण गुरुचरित्रामधील पोथी घ्यायची नाही, तर आपल्याला केंद्रामध्ये गुरुचरित्रामध्ये 14वा अध्यायाचं पुस्तक मिळतं. तुम्ही कुठेही जिथे धार्मिक पुस्तक मिळतात त्या ठिकाणी गेला तुम्हाला गुरुचरित्रामधील 14व्या अध्यायाचं पुस्तक सेपरेट मिळून जाईल. ते तुम्ही आणू शकता. त्यातून आपल्याला तो अध्याय वाचायचा आहे. हा अध्याय वाचण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही. अगदी 5 ते 15 मिनटं हा असा वेळ लागतो. ज्या वाचणे शक्य होत नाही तर त्यांनी श्रवण केले तरी पण चालेल. पण देवामध्ये शुद्ध तुपाचा दिवा, तिळाचा दिवा, मोहरीचा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही हा अध्याय पठण करायचा आहे. पठण करताना मात्र आपण आसन घेऊन बसायचं आहे. आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती स्वामी महाराजांना सांगायची आहे. तुम्ही स्वामी महाराजांचा मुजरा करायचा आहे. स्वामी महाराज तुमच्या मनामध्ये काय चालू आहे ते देखील समजत. त्यामुळे तुम्ही फक्त सेवा करा. त्याचं फळ तुम्हाला कित्येक पटीने नक्कीच मिळेल. तसे यानंतर आपल्याला गुरुचरित्रामध्ये 18वा अध्याय देखील पठण करायचा आहे. हा अध्याय गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर करणारे गुरु नरसिंह सरस्वतीचे चरित्र सांगतो. या अध्यायाच्या नित्य पठणामुळे दारिद्र्य नष्ट होऊन संपत्ती, लक्ष्मी प्राप्ती आणि कर्जमुक्ती देखील होते. व्यापारात वृद्धी आणि आर्थिक स्थिती सुधारण्यास देखील मदत होते. अध्याय दरिद्र ब्राह्मणाचे उद्धार नावाने देखील ओळखला जातो. त्यामुळे आपण हा अध्याय देखील पठण करायचा आहे. आपल्या घरामध्ये पैसे यावा, आलेला पैसा स्थिर राहावा, तसेच आपण जी काही मेहनत घेत आहोत त्या मेहनतीचे फळ आपल्याला मिळावे यासाठी तुम्ही अध्याय रोज पठण करू शकता. घरामधील आर्थिक टंचाई नक्कीच या अध्यायाने दूर होईल. अगदी मनापासून तुम्ही श्रद्धेने ही सेवा करायची आहे. अध्याय पठण करायचा आहे. घरातील कोणत्याही व्यक्तीने हा अध्याय पठण केला तरी पण चालेल, श्रवण केला तरी पण चालेल. फक्त आपल्याला मांसाहार या काळामध्ये चुकूनही करायचा नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.